चला तर आता आपण क्वेश्चन नंबर 27 मॅथ्स मधला इयत्ता 8वी स्कॉलरशिपचा 2025 चा क्वेश्चन पेपर आहे. त्याच्यामधला 27 नंबरचा प्रश्न आहे. फाइंड द ॲव्हरेज ऑफ द क्यूब्स ऑफ फर्स्ट 5 ऑड नॅचरल नंबर. फर्स्ट 5 ऑड नॅचरल नंबर्स. फर्स्ट 5 ऑड नॅचरल नंबर्स कोणते आहेत ते पहिल्यांदा आपल्याला पाहावं लागेल आणि त्याचा काढावा लागेल आपल्याला क्यूब्स. ठीक आहे. आणि त्यानंतर क्यूब्स काढल्यानंतर त्याची काढायची आपल्याला ॲव्हरेज. ठीक आहे, म्हणजे सरासरी. ॲव्हरेज म्हणजे सरासरी. ठीक आहे. मग पहिल्यांदा आपल्याला पहिले 5 इथं बघा प्रश्न आहे मराठीमध्ये आहे. पहिल्या 5 विषम नैसर्गिक संख्यांच्या घनांची सरासरी किती. मग पहिले 5 विषम नैसर्गिक संख्या कोणत्या आहेत तर पहिली विषम नैसर्गिक संख्या आहे 1 म्हणजे 1, दुसरी आहे 3, तिसरी आहे 5, त्यानंतर आहे 7 आणि त्यानंतर आहे 9. ठीक आहे. तर हे सर्व विषम संख्या आहेत आणि 5 पहिल्या 5 आहेत. पहिल्या 5 विषम नैसर्गिक संख्या. तर 1 चा घन किती येते तर 1 चा घन येते 1च. त्याला 3 चा घन येते 3 त्रिक 9, 9 त्रिक 27. 5 चा घन किती येते तर 125. 5 चा घन 125. 7 चा घन 343 आणि 9 चा घन येते 729. ठीक आहे. मग या संख्यांचा सगळ्या संख्यांची आपल्याला काय करायचे आहे सरासरी काढायची आहे. मग सरासरी काढण्याचं सूत्र काय आहे तर सरासरीचं सूत्र आहे सर्व संख्यांची बेरीज. दिलेल्या संख्यांची बेरीज. दिलेल्या ज्या संख्या आहेत त्या संख्यांची काय करायची बेरीज करायची. दिलेल्या संख्यांची बेरीज. सम ऑफ द गिवन नंबर्स अपॉन काय हे नंबर्स किती आहेत टोटल नंबर्स. टोटल नंबर्स किती आहेत. मग पहिल्यांदा आपल्याला काय करायचं टोटल नंबर्स आहेत 1 2 3 4 5 नंबर्स आहेत. दिलेल्या संख्यांची बेरीज सम ऑफ ऑल नंबर्स. ऑल नंबर्स म्हणजे 1 आहे प्लस 27 आहे, त्यानंतर 125 आहे, त्यानंतर आहे 343 343 आणि त्यानंतर आहे 729. याची करायची आपल्याला बेरीज आणि भागीला काय करायचं आहे टोटल नंबर्स किती आहेत तर टोटल नंबर्स आहेत 5 म्हणजे भागीला 5 येणार. ठीक आहे. आता याची बेरीज करणार आहोत आपण. 1 7 आणि 1 हा झाला 7, 7 आणि 1 8, 8 5 13, 13 आणि 3 16, 16 हे 9, 16 किती येतात 25, 25 चे किती 5, 25 चे 5 अच्छा 2. ठीक आहे. आता हा 2 आणि हा 2 झाले 4, 4 आणि 2 6, 6 आणि 4 10, 10 आणि 2 12, 12 ची 2 हा चाला 1. आता हा 1 पकडला आपण 1, त्यानंतर हा 2, 2 आणि 3 5, 5 आणि 7, 7 5 12, 12 ची हे आले 12. त्यानंतर खाली आहे 5, 5 न भागायचं आहे 1225 ला. मग 5 न आपण भागलं मग 5 दुनी 10 उरले किती इथं 2 उरले. ठीक आहे. तर 2 उरले झाले हे 22. मग 5 चूक 20 पुन्हा उरले 2 मग झाले 25. मग 25 5 च्या भागात 25 आहे 5 5 25 म्हणजे आन्सर काय आला आपला इथं तर आन्सर आहे 245. म्हणजे 5 न या 1225 ला जर आपण भाग दिला तर उत्तर आलं आपलं 245. म्हणजे सरासरी आली आपली किती 245. मग ऑप्शन नंबर किती आहे 245 तर 3 245 हे आहे याचं आन्सर. ठीक आहे.